इथं नळाला पाणीच नाही बाहेर तो- निघताच कळालं नेमकं ऊन बाहेर आहे किती. गुड मॉर्निंग. आपल्या आणखी एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजची सुरुवात आपली नेहमीप्रमाणे मेडिटेशननेच होईल. आणि मी असं नोटीस केलंय की आपण व्लॉग तर बघताय आपला, बट चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आय नो की तेवढा अट्रॅक्टिव्ह आपला सध्या तरी कंटेंट नाही आहे, पण नक्कीच दिवसांदिवस तो कंटेंट इम्प्रूव्ह होईल आणि तुम्हाला हवं तसं कंटेंट बघायला मिळेल. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल आणि मी आणखी चांगल्या प्रकारे ब्लॉग बनवेल. प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मेडिटेशन वगैरे झालं आहे आपलं आणि आजपासून आपल्याला वर्क फ्रॉम होम चालू आहे. तर आज आपण रूमवरून लॉग इन करणार आहे आणि परवा आपण जाणार घरी, म्हणजे सॅटर्डेला, कारण की मी स्कूटी वगैरे घेऊन घरी जातो. तर तो दिवस पण थोडा भारी असतो, कारण की 12 तास मला ड्रायव्हिंग करून जावं लागतं. तर तो एक्सपिरियन्स पण तुमच्यासोबत शेअर करण्यात मला खूप मजा येईल. तर आता 10 वाजेपर्यंत आपण काम करणार. आता 8:45 झाले आणि 10 वाजता नाश्ता वगैरे करणार आणि देन परत काम करून 1 वाजता जेवण वगैरे करू आणि बाकीचा जो शेड्यूल आहे तो तुमच्यासोबत शेअर करतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर आता नाश्त्याचा वेळ झाला आपला आणि एग्स बॉईल करायला ठेवले मी. एग्स बॉईल झाल्यानंतर जी आपली रात्रीची खिचडी आहे त्याला आपण थोडं फ्राय वगैरे करू आणि नाश्ता वगैरे करून घेऊ. नंतर 1 वाजता आपण स्वयंपाक वगैरे करून तेव्हा जेवण करू. नाश्ता वगैरे झाला रेडी आपला. आता नाश्ता वगैरे करू आणि जे ऑफिसचं काम आहे ते ऑफिसचं काम कंटिन्यू तर आपल्याला करायचंच आहे. नंतर 1 वाजता स्वयंपाक करू आणि पुढचं शेड्यूल शेअर करतो तुमच्यासोबत. 1 वाजला आहे आणि आता वेळ झाली आपल्याला स्वयंपाक करायची. बट इश्यू हा झाला आहे की इथं नळाला पाणीच नाही आहे. सो त्यामुळे भाजीचा प्लॅन कॅन्सल केला आहे. साधं सिंपल दही वगैरे आणणार मी खालून, चपात्या करणार आणि दही चपाती आज आपण खाणार. कंटिन्यू करूया. आता सर्वात पहिले आपण बाहेर जाऊ शॉपमध्ये आणि शॉपमधून दही वगैरे घेऊन येऊ. बाहेर निघताच कळालं नेमकं ऊन बाहेर आहे किती. भेटलं आपल्याला, दही घेऊन निघालो रूमकडे. बाहेरची गरमी बघून जो आपला काही प्लॅन आहे घरी वगैरे जाण्याचा, त्याला थोडा आता मला विचार करण्याची गरज आहे. कारण की हे 9 ते 6च्या ऑफिसमध्ये काही असो ना असो, पण एक घाण सवय तर लागली की तिथं ऊन बिलकुल सहन होत नाही. दही आलंय आपलं. आता चपाती वगैरे करू आपण आणि जेवण करू. नाही, ते स्वयंपाक तर आपला रेडी आहे. आता जेवण करू आणि पुढे आपलं काम कंटिन्यू करूया. तर फायनली आपलं काम तर झालंय. आता आपण करतोय लॉग आउट आणि जो आपला पुढचा शेड्यूल होता तो आपण कंटिन्यू करणार. आता थोडं फ्रेश वगैरे होऊ, त्यानंतर जिम वगैरे करू, मीन्स होम वर्कआउट. ते झाल्यानंतर स्वयंपाक करू, देन मेडिटेशन करू आणि मेडिटेशन वगैरे झाल्यानंतर आज आपण बुकसुद्धा ॲड करणार, बुक रिडिंग करणार आणि लवकर झोपणार, कारण की आपल्याला उद्याचं शेड्यूल आपला कंटिन्यू करायचं आहे. फ्रेश वगैरे झालोय आपण. आता आपण एक्सरसाइज वगैरे करणार. एक्सरसाइज नंतर आपली अंघोळ वगैरे झाली आणि मित्राच्या इथून आपल्याला टिफिन आलाय. तर आपण चेक करूया टिफिनमध्ये नेमका आहे तरी काय. आपलं जेवण करायचं वाचून गेलंय. वांग्याची भाजी, ठेचा आणि चपात्या हे आपल्याला आलाय फ्रेंड करून. जेवण वगैरे झालं आपलं आणि आपण लवकरच झोपू आज, कारण की आपला जो उद्याचा शेड्यूल आहे तो आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. तर चला बाय, गुड नाईट, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.